देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की सीमा आली, पण सनातन विचारसरणी आपण म्हटली तर ती सीमा नाही. आणि ती सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं? सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं? हा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घ्या. मी जे म्हणालो की आपला असणारं एक वेगळेपण आहे, ते वेगळेपण विचाराने दाखवावं लागतं, आचाराने दाखवावं लागतं, आणि ते मांडणीमध्ये दाखवावं. बाबासाहेब असं म्हणाले होते की यापुढचा काळ हा तलवारीचा राहणार नाही, तर यापुढचा काळ हा पेनातला राहील अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी, त्या बुद्धीचा असणारा जो वापर करेल त्याचं राज्य येणार आहे. आता ह्या बुद्धीचा असणारा वापर आपण करायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि बुद्धीचा वापर करायचा असेल तर त्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आपल्याकडे ज्ञान पाहिजे, आणि दुसरं काय पाहिजे? दुसरं काय पाहिजे? दुसरं काय पाहिजे? हिम्मत पाहिजे. जे ज्ञान आहे ते मांडायची हिम्मत नसेल, जे ज्ञान आहे ते मांडायची हिम्मत नसेल, तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हिम्मत ही सगळ्यात महत्वाची. हिम्मत ही सगळ्यात महत्वाची. ती हिम्मत आली तर सत्ता आली, ती हिम्मत आली तर ती सत्ता आली, आणि सत्ता आली की मग समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं, समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ज्ञान आणि हिम्मत ही सत्ता देते. ज्ञान आणि हिम्मत ही सत्ता देते, आणि सत्ता मग आपल्याला पाहिजे ती व्यवस्था निर्माण करता येते अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून एक वैशिष्ट्य आपण बाबासाहेबांचं बघितलं. सत्ता कधीच तो सत्ता कधीच तो पण अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर, अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरती या देशाचा अजेंडा काय असला पाहिजे, अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरती या देशाचा अजेंडा काय असला पाहिजे हा त्यांनी लिहिला. आणि त्यांच्या कालावधीमध्ये तो अवतीभोवती त्या ठिकाणी फिरत राहिला.
तो अवतीभोवती फिरत राहिला आणि तो अवतीभोवती फिरत राहिल्यामुळे समाज व्यवस्थेला स्वतःला बदलावं लागलं. ही परिस्थिती आहे, हे आपण लक्षात घ्या. आज आपल्यावरती सुद्धा ती जबाबदारी. आज या ठिकाणी लेण्यानं येऊन आपण काय दाखवून दिलं? आज आपण सरळ लेण्यांच्या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण काय दाखवून दिलं? बरे एकता दाखवून दिला. अजून काय दाखवून दिलं? आम्ही बुद्धाचे पायी. आता आम्ही बुद्धाचे पायिक आहोत, तसं बुद्धाच्या विचाराचे पायिक आहोत हे दाखवणं गरजेचं आहे. बुद्धाच्या विचारांचे पायक आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं असेल तर बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं? बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं? बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं? बुद्धाने पहिल्यांदा शिकवलं की शीलवान व्हा. बुद्धाने पहिल्यांदा शिकवलं की शीलवान व्हा. आता शीलवान व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? शीलवान व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? चारित्र्य संपन्न. आता चारित्र्य संपन्न आदमी आहे. मी चारित्र्य संपन्न आहे हे कशावरनं दिसतं? आचरणावरनं दिसतं, वर्तनातून दिसतं. आता किती जणांचं चारित्र्य वर्तनातून आणि आचरणातून शीलवान आहे? त्याने हात वरती करा. काहीच माहित नाही शीलवान. मला माहिती आहे कोणी हात वरती करणार नाही. आता किती काढतो? मी हात वरती करणार नाही. आणि त्याचं सगळ्यात कारण की आता इलेक्शन येते. तिथे शिलही गेलं आणि गाढवही गेलं. आपल्याकडे फोन राहिला माहिती आहे. फोन ज्याचं शील आहे त्यालाच व्यवस्थेमध्ये मान असतो, सन्मान असतो, हे आपण लक्षात घ्या. त्याला मान असतो, सन्मान असतो, त्याचा एक दबदबा असतो. आणि म्हणून मगाशी मी जे म्हणालो की बाबासाहेबांकडे सत्ता नव्हती, पण जो अनुयायी होता त्यावेळेस, बाळासाहेबांबरोबर जो अनुयायी होता तो बुद्धिमान होता आणि तो शीलवान. तो बुद्धिमान होता आणि शीलवान होता.
आणि बुद्धिमान आणि शीलवान असल्यामुळे तो जे म्हणत होता ते व्यवस्थेला ऐकावं लागत होतं, हे आपण लक्षात घ्या. तर की असं ते ऐकावं लागत होतं. थोडा वेळ म्हणजे पाठ आणि याचं कारण की ज्याचं शीलवान आहे आणि बुद्धिमान आहे त्याचा एक रूढ निश्चय असतो. त्याने एक निश्चय केलेला असतो. आणि त्या निश्चयाच्या बरोबर म्हणा किंवा तो त्याचा उद्देश होतो, अशी असणारी परिस्थिती. आणि उद्देश झाला तर आपल्याला त्याला त्याच्या बाजूने करता येत नाही, अशी परिस्थिती. आणि म्हणून तो एक कमिटेड सोल्जर ज्याला म्हणतो, ठीक आहे, तो एक कमिटेड सोल्जर होतो, अशी परिस्थिती आहे. आपल्याला सुद्धा या येत्या कालावधीमध्ये हा कमिटेड सोल्जर व्हायचा आहे, हे लक्षात घ्या. बंतीजीने आपल्याला असणारा या 25 एकरच्या लढा किती चाललाय हे आपल्याला सांगितलं. पण या लढ्याला यश येत नाही. का येत नाही? तर त्याला चारित्र्य असणाऱ्या, शीलवान असणाऱ्या, बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तींची जी भीती पाहिजे ती भीतीच राहिलेली नाही. का भीती राहिलेली नाही? आणि भीती का राहिलेली नाही तर कधीही खरेदी विक्री होऊ शकते. आणि ज्याची खरेदी विक्री होऊ शकते, चिंता करू नका. बाजारामध्ये भाजीपाला जसा विकत घेता येतो तसे याने विकत घेता येतं, अशी परिस्थिती. तेव्हा ह्या जो थपका ज्याला आपण म्हणू, हा आपण धुवून काढला पाहिजे. हा आपण आता धुवून काढला. आणि तो धुवून काढायचा असेल तर मी कुठल्याही प्रबोधनाला बळी पडणार नाही. हे जगाला आश्वासन देण्याची गरज नाही. हे जगाला आश्वासन देण्याची गरज नाही, तर स्वतःलाच आश्वासन दिलं पाहिजे की मी जी काही प्रबोधनं आली त्याला मी अजिबात बळी पडणार नाही. मी एक शीलवान, चारित्र्यवान माझं आयुष्य जगणार आहे, हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. मित्रो, संधी या वारंवार येत नाही. आपण नेहमी असं म्हणतो की अशोकाने राजेशाही दिल्यामुळे बुद्धाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार जगभर झाला. जगभर झाला. आपल्याला सुद्धा तेच कार्य या ठिकाणी करायचं आहे.
हा उद्देश आपण ठेवला पाहिजे, हा निश्चय आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. नाही तर मला आरक्षण मिळालं पाहिजे. नाही तर मला तंबाखूच कच केलं पाहिजे. उद्देशाचीच उंची जर लहान असेल, उद्देशाचीच उंची जर लहान असेल तर तुम्ही बदल कुठे करणार? बदल होणार नाही.